आज आपण दुःखदंत प्राचार्य सीताराम गोसावी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या सभागृहामध्ये उपस्थित आहोत. प्राचार्य सीताराम गोसावी विषयी माझी पहिली ओळख एक कवी म्हणून झाली. सकाळमध्ये कविता यायची आणि अहमदनगरच्या सकाळमध्ये त्यांच्या अनेक कविता छापून यायच्या, त्या मी वाचलेल्या होत्या. नंतर पुणे विद्यापीठात भेट झाल्यानंतर ते कवी सीताराम गोसावी म्हणजे आपणच का हेही मी त्यांना विचारलं आणि त्यांची ओळख करून दिली. मग अशी श्रीराम गडकरीने सांगितलं तसं आम्ही सगळे वर्गमित्र एमपी करत असताना सर विद्यापीठात यायचे तेव्हा त्यांच्या काठीभोवती व्हायच्या. गडकरांना जसं त्यांचा मार्गदर्शनाचा लाभ मिळाला तसं माझा काही संबंध त्यांच्याशी त्या संदर्भात आला नाही. पण भाषा विज्ञानामध्ये त्यांची मास्टर्स होती हे मी ऐकलं. आणि त्यांच्यावरचा सकाळचा एक लेख वाचल्यानंतर आणि अनेकांनी त्यांच्या श्रद्धांजलीमध्ये उल्लेख केलेला आहे की त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये हेरेरीनं काम केलेलं आहे. पुरोगामित्वाचा विचार ते सतत पुराशी बाळगत आणि तोच विचार पुढे घेऊन जाताना त्यांनी जे देहदान केलेलं आहे त्याचा उल्लेख मगाशी झालेला आहे. तुम्ही व्यक्ती म्हणून समाजात वावरत असताना, प्राध्यापक म्हणून वावरत असताना कोणती भूमिका घेतात ते खूप महत्त्वाचं असतं. नाहीतर आयुष्यावर प्राध्यापकी केल्यानंतर मराठीसारखा विषय शिकवल्यानंतर सुद्धा काही लोकांना मोठ्या देहावे वाटत असतील तर हा सुद्धा एक समाजाच्या दृष्टीनं चिंतनाचा विषय आहे, चिंता करण्याचा विषय आहे. मला वाटतं असं काही न करता एक पुरोगामी इच्छा याचं कारण आहे की सर ज्या समाजातून आलेले होते त्या समाजाचं हे वैशिष्ट्य आहे की त्या समाजासाठी कुणीही आधी वाटा तयार करून दिलेलं नसतं. आयती वाट बहुजन समाजाला नाही करत, स्वतःची वाट तयार करावी लागते. सरांनी स्वतःची वाट तर शोधली अनेकांसाठी वाटाही तयार करून दिल्या. आणि मला वाटतं हे सामाजिक योगदान खूप महत्त्वाचं, खूप मोठं आहे. व्यक्ती जन्माला येते आणि नंतर तिला नावच लागतो. जो जन्म घेतो त्याला मारावं लागतं, जावं लागतं, हे जग सोडावं लागतं. जन्म ज्याला त्याला मृत्यू हा अटळ आहे. हे वैश्विक सत्य आहे. पण हा जो जीवन प्रवास आहे मधला, या जीवन प्रवासामध्ये समाजाकडून मी काय घेतलं आणि त्या बदल्यामध्ये मी समाजाला काय दिलं याचं गणित मांडताना आपण समाजाला काही दिलं असेल तर लोक त्यांच्याविषयी बरोबर बोलतात. किंवा सामाजिक व्यवस्था बिघडवलीच नसेल, तिला अधिक चांगलं रूप देण्याचा प्रयत्न केला असेल तर मग तुमचं नाव काळाच्या पटकावरती बोललं जातं आणि अनेक पिढ्या गेल्यानंतर सुद्धा तुमचं नाव लोकांच्या स्मरणात राहतं. संसार प्रपंच तर ही प्रत्येकाला अटळ असणारी गोष्ट आहे. प्रत्येक जण ते करतच असतो. पण हे करत असताना सामाजिक उत्तरदायित्व देखील स्वीकारतो आणि मग त्याच्या बदल्यात मी काय देतो समाजाला, कोणता विचार करतो. कारण आजच्या काळात सुद्धा एवढा आपण आता 21व्या शतकाच्या गप्पा मारतो. दुसऱ्या बाजूला गडकरींनी उल्लेख केला की सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा अशिक्षितांच्या परवडल्या पण सुशिक्षितांच्या परवडत नाही. एवढ्या आता अंधश्रद्धा नवनवीन क्रिएट झालेल्या आहेत, नवनवीन निर्माण झालेल्या आहेत. अशा काळामध्ये देहदानासारखा निर्णय मिळत आणि तो अंमलात आणणं, कुटुंबियांनी काळजावर दगड ठेवत तो अंमलात आणणं ही फार मोठी गोष्ट आहे. प्राचार्य सीताराम गोसावींना आमच्या सगळ्या एमपीच्या बॅचच्या वतीनं, माझ्या हिवाळी शिक्षण संस्थेच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद.